अजित पवारांच्या हालचालींवरून सध्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची जोरदार चर्चा रंगतेय आणि त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी भाजपमधील इनकमिंगवरती एक सूचक विधान केलेलं आहे। त्यामुळे अजित पवारांचं मौन आणि सत्ताधाऱ्यांचं प्रफुल्लित मन यामुळे राज्यात नवं समीकरण जुळणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। राज्यात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा। अजित पवारांच्या हालचालींमुळे संभ्रम। भाजपची विचारधारा जपणाऱ्यांचं स्वागत। चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक विधान। राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यांचा नियोजित दौरा रद्द केलाय। त्यामुळे अजित पवारांच्या या हालचालींनी महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एक सूचक विधान करून या संभ्रमाच्या फुग्यात हवा भरण्याचं काम केलंय। पक्षामध्ये कुणी आलं, शेवटी पक्ष हा सर्वांसाठी सर्वांकरता स्थान पक्षामध्ये आहे आणि त्यामुळे पक्षामध्ये कुणी आलं, ज्यांना विचारधारा भारतीय जनता पक्षाची मान्य आहे, त्या विचारधारेला त्या ठिकाणी अनुसरून कोणी काम करायला तयार असेल तर कुणी आलं तरी त्याचा पक्षप्रवेशाला कुणाची त्या ठिकाणी ना नसते। खरं तर अजित पवारांच्या भाजपसोबत येण्यानं शिंदेंच्या शिवसेनेची अडचण होऊ शकते। पण असं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र महायुती भक्कम करण्यासाठी येणाऱ्यांचं स्वागतच करू असं म्हणत भाजपच्या सुरात सूर मिसळायला सुरुवात केली आहे। ही महायुती अधिक भक्कम करायसाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय। याच्यामध्ये जर आणखीन कोण येणार असेल आणि ती महायुती अजून भक्कम होणार असेल, कारण आमचं आत्ताचं टार्गेट 200+ आहे विधानसभेला 2024ला, ते 250 250 कडे जायसाठी जर कोणी मदत करणार असेल, कुणी आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करणार असेल, महायुतीमध्ये आणखीन कोणाची भर पडून ती महायुती मोठी होणार असेल तर आम्ही स्वागतच करू त्या गोष्टी। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या स्वागताची तयारी सुरू केली आहे। पण महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीनं मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे। मला तर असं काही वाटत नाही की अजितदादा असं काही पाऊल उचलतील, पण मला ठामपणे असं वाटतं की वज्रमूठ सभेच्या आधी ईडी सरकारवाले जे आहेत ते काही ना काही गोंधळ घालायचा प्रयत्न करतात आणि अस्थिर आम्ही व्हावे म्हणून त्यांची फार अतोनात प्रयत्न सुरू असतात। एकंदरीतच अजित पवारांचं मौन आणि सत्ताधाऱ्यांचं प्रफुल्लित झालेलं मन यामुळे राज्यातील राजकारणात संभ्रम निर्माण झालाय। त्यामुळे आता स्वतः अजित पवार यावर बोलून हा संभ्रम दूर करणार का, की मौनम सर्वार्थ साधनम असं म्हणत इच्छित राजकारण करत राहतात, याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।